ए कशाला आली तू इकडं जरा बोल ना मग दाखवायला तुझ्या आईचा गहू बघ ना कसा आलाय हिरवागार मिवणी बाय म्हणे हरभरा असा लसलशीत तो काय म्हणते तुझ्या वणी काहीच नाही तुझ्या वणी हाय हवा हा काँग्रेस सेम तुझ्यावर गेलाय काय काय ना गेलंय हवा खोक हे तुझ्यावर गेलंय बसता का तुमच्या काय गेलंय मग आपण दोघं बांधाचे दिसतो मग हा बांधाचे दिसतो हो काय मिवणी बाय काय मिवणी म्हणे हरभरा हो लसलशीत कावळा लसलशीत कसं भाजी कसं घ्यावा काय उलशीत हा मला लय खाऊ वाटली यार भाजी आणि मिवणी बाय लयच भारी बाई म्हणे बसा की तिकडं तुटा बस तिकडं चिटकून नाही का बसायचं कुणाला चिटका चिटक मग हा मला चिटकायचं हा तिकडं बघा एखादे मिळून भेटले तर एक तर राहते तिकडं मला रातभर झोपिवलंय जाऊन झोपले आईपाशी कुठं आणि मला झोपिवलंय उपाशी हा मग गिळायला नव्हतं गिळा रात्री काय झालं त्याचं काय करते खाण्या पिण्याचं एवढं परातभर मटण रस्सा कालवण भाकर भात सुक्क खाण्या पिण्याने पोट भरतं असं नाही तुला नाही का कळलं अक्कल जरा म्हणलं बाय अक्कल मी नाही हुशार तुम्हाला तर कुठं जावा तेवढंच पडलेलं असतं काय तेवढंच पडलं नाही किती का खायला अरे देत नुसतं नाही काय घरचं. खाण्यानेच पोट भरतं म्हणून कळत हे येतावा बाई तुमचं तर जिथं नाही तिथं तेवढंच असतं बाई कुठं बायको सोडायची नाही मोकळी कुठं गेले की हाच बायकोला चिटकून लोक काय म्हणते काय म्हणते अरे माझ्या तर बायकोला चिटकतोय ना का दुसऱ्याच्या बायकोला चिटकतोय वय मला हा काय माहिती मग त्याला आग लागन तुला मला माहितीये काय माझ्या माग कोणाच्या बायकोला चिटकत मी काय बस असते हसून नका जिरवायचं काम करू तिकडं जातात गाडीवर तिकडच असतात 2-4 दिवस असं होय मग मला माहिती आहे मग तेव्हा कुठं जातात नाही नाही आता तुला बोललो असतो मी काय मला बोलला हा मला नका बोलू मी बोलले परत तुम्ही म्हणतात लय बोलले ती बरं का गबस हा नाही पण तुला गरजच काय होती आई पैसे बारीक आहेस का काय का मला काय माझ्या आईचं ध्यान येत होतं किती दिवसांनी झोपली होती माझ्या आईपाशी दूध पितेस का काय देण व्हायला पी ना अजून मी तुम्हाला काय काय पंचायत पडली तुम्हाला काय म्हणलं होतं तुम्हाला नव्हतं माझ्या भाऊजीला झोपायला झोपायचं किती आवड हा आता हा त्या भावालाच आवडतोय मी मेवना कुरकुर आवडून झोपायचं होतं कमीच लागत रोज बी तुला काय बोलू मी आता आणि काय शब्दच माझे बंदच झाले तुझ्या पुढं नाही मी म्हणते नाही, 4-4 दिवस जातात तिकडे तेव्हा काय मीच असते का जवळ झोपायला तेव्हा तर पोरच असतात ना तुम्ही का नसतात पोर तू जरा नीट बोल जरा लय नको चाव चाव बोलू तुम्हीच म्हणतात आईपाशी कशाला झोपली आता मला माझ्या आईचं ध्यान येत नाही का असं होय मग असं मला बी मिवणीचं ध्यान होतंय मला मिवणीपाशी झोपावं वाटतंय आज मग विचारा ते दाजीला विचारून झोपा मला काही हा दाजीला विचारून झोपावं दाजीला विचारा ना मी सांगत नाही तर झोपून द्या म्हणते आजच्या दिवस असं का हा आता तुमच्यासाठी काही बी करीन मी काय बी करीन मी मग इथं सासरवाडीत जावायचा काय उठती भाजी तोड नको लय हे करू थोडा नवशिक थोडा नवशी बारीक दिसते बा अजून काय माझ्या आईचं बापाचं वाटलं तुझ्या वणी ना बारीक आहे अजून बारीकच आहे हा सगळंच बारीक तू बी बारीक आहे भाजी बारीक आहे भाजी बी बारीक आहे आमच्या सगळेच आम्ही बारीक आहे तुम्ही लय मोठे बापाचे येतं ते मोठे माणसं येतं निघून जावायचं ह्याचा कुठं तरी निकालच लावावा लागन त्याचा निकाल त्याशिवाय नाही मिळ बसायचा निकाल जाऊ मला सांग बरं घे पटकुनी खुड भाजी चल बारीक दिसते हो अजून नको तोडायला राहून दे चला तिकडे तुम्हाला बोर चारते ह्याला आई पैसे झोपवायचे तुम्हाला बोर चारेल किती हुशार आहे मी चला खरं ग बाई आमच्या रानात तुम्हाला नाही माहिती तिकडं ऊस आहे का तिकडं चिच आहे तिकडं बोर त्यामुळे आहे तू आई पैसे झोपतीस काय तुम्हाला बोर चारायसाठी नाही ऊस आहे ना रानात आहे ना मग काय झालं काय कुठं काय झालं तेव्हा काय नाही झालं तुम्हाला दाखवते काय नको दाखवू नाही काहीच नाही चल आपलं ओरख पटकून येईन घरी कर म्हणा तुम्हाला सासरवाडीत काय नको मोठं 24 तास त्या आईच्या मागे हिंडती आणि माझा भाऊ नाही तुम्हाला देत करमणुकीला भावाचं सांगते मला आता तुम्हाला दाजी गावात चालला दाजी हे करा दाजी ते करा दाजी हे त्याचे मुख घेऊ का आता मुख घेऊ वाटल्यावर हा माणूस हा ना मग आता तेवढं डोक्यात भरलेलं 24 तास बोलायचं काय करा काय गमत लावली ग बसा काही नका बोलत जाऊ
एक 2 दिवस आले इथं आता 2 अजून फक्त उद्याचा दिवस राहायचं तुला काय उद्याचा विचार दिवस नाही करायचं? दात बसले का काय तुमचं? अजिबात जमत नाही. उठ उठ एक वाटलं तुला इकडून इकडेच घेऊन जातो. चल बरे चल, नेतात असं काय नेतात हा, कसं काय काय नाही बाजाच्या पलीकडे माझा बाप बसला असं ना आता त्या बापाला तुझा बाप राहणार 24 तास. हा 24 तास राहणार असते तर असा एक आवाज देईन की मग मग ताता ताता तू 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 सोईन तुमची हो दे माझी तू उठ उरक बाईन चल बरं. कुठं चला आताच आपल्या नाही तिकडे बा घरी. उद्याचा दिवस तेवढं काम झालं राहायचं नाही आणि राहील तर मग नाही तुमच्यावर नाही तुमच्यापाशी अजून एक दिवस ते सोन्यात झोपणार मी नाही येणार तुम्हाला सोन्यानं तुमचं लय जमत तुम्हाला लय आवडतो ना तुम्हाला लय ध्यान येतो त्याचं आता तुमच्या इथलं काम असलं की लगेच काय म्हणतात बोलवर त्या सोन्याला माझा सोन्या तुमच्यापाशी येतोय तर तुम्ही कमून लांब पळत आता थांबत्या मेहुणीला फोन करतो मी. बोलवा की मी तर नाही म्हणत नाही मी लगेच दाजीला सांगते दाजी की मिळून जायचं म्हणते तर परवानगी असले तर जाऊन द्या बाय आणि तुला तुम्ही भांडणं लावायचे काय साडू साडूत लगेच म्हणते दाजी तुम्ही या इकडं काय म्हणली काय म्हणली वास जमतय का असं जमतंय का तुम्हीच म्हणता तर मिळून जायची मग मी जाते दाजीकडे दाताड काढे ते नसलं तसं नसलं जमलं तर मग ग बसा कशाला बोलायला लावता मग डोकं काय तसे सुधन दाजी चांगलेत बर का काय तो दाजीची मार खाशील बरं का आता. hairstyle, तो मार खाशीन काय दाजीच्या मिशाचा आकडा आहे गप्पना त्या काय आता? गप्पना तुम्हाला दाजी दीदी आवडते काय मला नाही दाजी आवडत तिथे का चांगले दाजी आहेत माझे गप तू उठ बरं चांगले आहेत म्हणते उठ मी. उठ 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 कुठं भाजी तोडायची आपल्याला हा, तोड पटकून चल जायची का मग हा उठ कुठं घरी आपल्या थांबा की नाही नाही बाबा मला नाही थांबायचं मला लय चक्कर यायला लागली इथं खडा खांदतो आपण नाही तुम्हाला पुरायच निघालेली तसं काही नाही नाही ते आमचे हम्म, नाहीत होय लांबचे ते माझ्या वर्गातलं ते पोरगं नव्हतं का हम्म. त्याने डॉक्टर शिकलाय ते सगळं हम्म. त्याला सगळं येतं हा सगळं डोस देऊन मारायचं सगळं येतं हाय की नाही? नाही म्हण ते शिकलाय नाही, आता हा ना. तिकडे गेलता कुठं काय शिकायला ते लय शिकून आला डिग्री हवटाच घेऊन आला असं आहे ना तुम्ही म्हणता असले तर जायचं त्याच्याकडे त्याला नाही 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 injection नको द्यायला नको लावतो नको मला. नको 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 काय नको उरक लय आपलं दुखत असलं तुमचं तर जाऊत ना मग तू परत मला म्हण रे मला माहेराला यायचंय का तू फक्त म्हणत तुम्ही फक्त मलाच माहेरचं माझ्या कोणी बोलवाच तिकडे नाही 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 मी फक्त काय तुमचं म्हणतो काही असू काय गरज नाही मला रानातला कांदा उपटायचा असला तरी तुम्ही माझ्या मी भावाला, एकाच्या बहिणीला जागेवर मी एकाच्या जागेवर 4 लावीन हम्म. पण तुला तुझा सांगू. एक माणूस तिकडं आणि तिकडला माणूस इकडं तुम्ही एवढे जिंदगीत. चिकट आहेत तुम्ही 4 हा, काय हा, तुम्ही हा. माझ्या जोडीला एकच बाया लावून दाखवा हा, खुरपायला हा, नाही नाही माझ्याच आता घरचे बोलून इथून पुढे घेतात. नियोजन बघितलं मी 3 दिवस झालं बघतोय उठती कायच्याच महाग मग? उठती आईच्याच महाग आईच्याच मी लय महाग. लाडाची माझ्या घरात होय कशाला मग? लग्न केलं मग कशाला तुम्ही आलात तसं माझ्याकडे शिंडायचं ना नव्हतं तसं यायचं शिंडायचं तसंच माझं आईच्या मागे मला हिंडायचं हिंडायचं होतं मी तर म्हणलं होतं दाजीच्याच मागे हिंडावा हा ना पण तुम्ही आलात हा ना. ना मध्ये मग करून द्या हा ना. टाक ना. मारता कशाला हा ना. सांगते मी हा ना. तुम्हाला हा का तुम्हाला नाही दीदी आवडत मला नाही आवडत कुणी मला म्हणतो आवडत कुठं नाही कोण काय. आवडत ते दाजी आमचे चांगले आहेत देवासारखे आहेत हा ना हा बर स्वभाव चांगला आहे हा, त्यांचा हा, हा, दुसरं काय नाही बर बर असते ना हेअरस्टाईल छान असेल मिशीचे आकडे छान असते मग काय झालं तू आता दाजी कशीच ना तू माझ्या का सांग येऊ नको आणि बोलू कुठं नको चाललं तर मा- आता चेष्टा करते फोन राहिला बरं चेष्टा? का दे इकडे चल कशाला ते मला इकडं. लागते मी नाही देत तर दे म्हणतोय ना तुला मी नाही देत हे, इथं बस. मला बोलू नको मी नाही बोलत तुम्हाला फोन मी तिकडे बोलत. जा दाजीकडे तिकडे पळ मी नाही बोलत हा मला फोन लावायची दाशीला फोन लावायचा दाजीला बसा की येतं कुठं चाललं तर मी नाही बोलत तुझ्या जा समोर रसलाच आहे हा ती भाजी तोड ना किती तुला इथं कवळी ना तू दाजीचे केस किती दाट असलं तरी मला टकलेलं आवडत आहे तिकडं नाही ना कस काय टकलं दिसतंय दिसून दे माझं अगं काय कसलं का मोठं असं बसलेत अगं ग ग ग ग ग ग किती गोड दिसतंय ग कस काय मोठं नाही तिकडं आता दाजी दाजी कस ना काय स्टील बॉडी ते तू ढकलून देऊ नको नाही ढकलून काय देते स्टील बॉडी म्हणते हा का लगेच वाऱ्यावर काय कर? पडते इकडून तिकडं दाजी चांगला आहे ना तुझा दाजी हेअरस्टाईल आणि ती तिकडेच राहा माझ्या संग येऊ नको बॉडी स्टील बॉडी मी तुझं नरड दाबून इकडे ते हिर ढकलून दे ना तुमच्या परत घरी जाऊन म्हणे आली नव्हते माझ्या संग हा कस काय जळते बाया हा, जळून ती काय काय माहिती नाही काय कुठं जळून तिकडं लय बांध पेटलेत बाय हा, आमच्या पिटून इकडं. ती लय बांध पेटत येत पिटून ती आग आग असं त्याचा धुर्राळाच होतोय हा मग आज झोपायचं नाही सासूपाशी अजिबात 15 दिवस राहा नाही तर मी कुठं काय म्हणतोय मग तेव्हा जा की तुम्ही
कुठे जाऊ जाते 15 दिवस तुला माहिती आहे मला करमत नाही तुझ्याशिवाय मग मी काय कुठं काय म्हणते मग मी मी तिकडे गाडी बंद करून तुझ्या मागं हिंडत होय इकडे मग तुम्ही काय करा एखाद्या गाडीचं भाडं बिडं बघा आणि लांब जा लांब दुसऱ्या देशात हं. 8-10 दिवस येऊच नका हा आणि तू दाजी पैसे झोपत ना नाही दाजी पैसे नाही झोपते मम्मी पैसे झोपते मी एक काम कर हं. आता मम्मी पैसेच राह मी 15 नाही मी 2 वर्ष येतच नाही मी तिकडे एखादी पटवितो नका कसली बी इडी वाकडे पटवणार अयो बघ दिसन ना तुला तसं नका करू तुला वाटत असं काय माझ्या बहिणीच्या वाटोळ्यावर बसल्यावर काय ना. तुम्ही तुला वाटतं काय मी बघ थांब फोन लावून दे मला कुणाला बघ नाही आहे ना एक माझे ॲटम आता आहे ना हा मग कोणी असं तुला काय करायचं कोणी सांगा तुम्हाला असं ते तुला ती मागच्या वेळेस फोन मध्ये दिसलेली मला ती ते तवा ते होते ते तिने कपडे घातले नव्हते तीच ना हा मला माहिती ते ती व्हॉट्सअपला आलेला फोटो आता चुकून कोणाचा काय नाही हा तीच ग बस होती तीच होती तीच ना तुला यायचंच नाही का माझ्या मग तुम्हाला का माझ्या जा जाऊन दे लय ऊन लागत आहे तू तिकडून निबार आहे तिकडून नाही सरी कवळीच आहे ही कवळी मिवणी ती निबार मिवणी तिकडून तोडी थांब जा तिकडे निबराट दाजी आहे काय निबराट नको खवळा दाजी तशी काय उठ गुबडी उठ जा तिकडून आण पटकून जा चला तुम्ही बी भूक लागली म्हण जा चला मग इकडून आपण डायरेक्ट घरी जाऊ आता भाजी नको मलाच पुढं घालणार आहे जिथं नाही चला तिथं ना, इकडं तुम्ही एखादी संध्याकाळ बाई झाली बघितली. की आईच्या माग हिंड मग हा आंध्रात काय असतंय तेव्हा चला दिवसाचा नवरा सांभाळावा लागतोय उगाच. वाऱ्याने उडून बिडून गेला तर काय करायचं मी खरं खरं तुझं. चला खालून चालता थोडं हा चला पटापटा